नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना. इंस्टाग्रामवर झालेल्या मैत्रीतून 15 वर्षीय मुलीवर दोघांचा अत्याचार. इंस्टाग्रामवर झालेल्या मैत्रीतून संशयितांनी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावून तिला चिहेडीजवळ दारणा नदी काठावरील जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर तिला नाशिक रोड बस स्थानकावर सोडून पोबारा केल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. नाशिक रोड पोलिसांच्या पथकानं मोबाईलचं लोकेशन शोधून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथून 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. सूरज उर्फ परशा जाधव राहणार वांबोरी तालुका राहुरी आणि जयसिंग रमेश वाघ राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा अशी संशयितांची नावं आहेत. नाशिक रोड न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेतील पीडित मुलगी नाशिक रोड इथं एका हायस्कूलमध्ये 9वीमध्ये शिक्षण घेते. घटनेच्या दिवशी ती तिच्या वडिलांसोबत घरी होती. मात्र दुकानातून सामान आणायचं असं सांगून सकाळी 10 वाजता गेली. ते लवकर परत आली नाही. अखेर मुलीनेच फोन करून दुपारी 2:30 वाजता नाशिक रोड बस स्थानकावर आईला बोलावलं. बस स्थानकावर ती खूप घाबरलेली होती. घटनेबाबत तिनं वाच्यता केली नाही. 2 दिवसांनी पीडितेने तिच्या भावाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेबद्दल कळताच कुटुंब घाबरलं. इंस्टाग्रामवर 2 महिन्यापूर्वी ओळख झालेला संशयित सूरज उर्फ परशा जाधव यानं मुलीला फोन करून नाशिक रोड बस स्थानकावर भेटायला बोलावलं. आली नाही तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेली मुलगी त्याला भेटायला गेली. तिथं सूरजसोबत दुसरा संशयित जयसिंग वाघ दुचाकीवर आला. या दोघांनी दारणाच्या काठावर अत्याचार केला. त्यांनी मोबाईलमध्ये मुलीचे फोटो व्हिडिओ काढल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी तरुणीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले. फिर्यादीनंतर नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लोकेशन शोधून दोघांना वांबोरी गावातनं अटक केली. दोन्ही संशयित मजुरी करतात. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, नाशिक.